नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स हा पेपर आपण अभ्यासित आहोत. युनिट 2 मधला आपण फिफ्थ पॉईंट बघतोय. त्यामधला आपण नॅशनल आणि इंटरनॅशनलचे प्रोफेशनल असोसिएशन्स होते. इफ्ला, ILA, SLA या सगळे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल जे असोसिएशन्स होते ते आपण मागच्या क्लासमध्ये बघितले आहे. आज आपण रोल ऑफ युनेस्को इन प्रमोशन अँड डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज म्हणजे ग्रंथालयाच्या प्रोत्साहन आणि विकासासाठी युनेस्कोची काय भूमिका असणार आहे हे या क्लासच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्सची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे. आपण तिला डिस्काउंट करून 8,000ला देतोय. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आम्ही अवेलेबल करणार आहोत. सोबतच तुम्हाला PYQs म्हणजे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला या देणार आहोत. सोबतच सरावासाठी MCQs आणि साप्ताहिक सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. ओके. एक इम्पॉर्टंट म्हणजे या पेपर 2 सोबत तुम्हाला पेपर 1 हा कम्प्लिटली फ्री आहे. तर आजच तुम्ही प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि क्लासविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. ओके. ओके. पहिला आहे युनेस्को. युनेस्कोचा आपण फुल फॉर्म जाणून घेऊया. युनेस्को काय आहे? सो युनायटेड नेशन एज्युकेशन कल्चरल ऑर्गनायझेशन असा युनेस्कोचा फुल फॉर्म आहे. परीक्षेत युनेस्कोच्या फुल फॉर्म जे आहेत त्यावर प्रश्न विचारण्यात येतो. तर यू फॉर युनायटेड, एन फॉर नेशन, ई फॉर एज्युकेशन, C फॉर कल्चरल, O फॉर ऑर्गनायझेशन. ओके, असा हा युनेस्कोचा फुल फॉर्म आहे. युनेस्कोची इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे तर 4 नोव्हेंबर 1946, 4 नोव्हेंबर 1946ला युनेस्कोची स्थापना करण्यात आली. युनेस्कोची स्थापना कुठे करण्यात आली तर युनेस्कोची स्थापना जी आहे युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठे आहे तर युनेस्कोचं हेडक्वार्टर पॅरिस, फ्रान्स येथे आहे. ओके. युनेस्कोलाच मराठीत संयुक्त राष्ट्र शिक्षण, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असे म्हटले आहे. ओके. तर यावर आपले 3 क्वेश्चन रेडी झालेले आहेत. तर हे मिस करायचे नाही आहेत. परीक्षेत विचारले असल्यास तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ओके. यावर आपल्याला पॉइंट्स घ्यायचे आहेत. In the field of library science, many organizations and associations have many formed at national and international level, whose center objective is library education and development of libraries. जे ग्रंथालय विज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघटन आणि संघटन तयार स्थापित झालेले आहे. ज्याचे मुख्य उद्देश काय आहे, सेंट्रल ऑब्जेक्टिव्ह त्यांचं काय आहे तर ग्रंथालय शिक्षण आणि ग्रंथालयाचा विकास करणे हा त्या संघटनेचा उद्देश आहे. ओके. All those national and international institutions which are formed by the government of one and more nation are called organizations. ओके. जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या संघटना तयार केलेल्या आहेत, कशासाठी केलेल्या आहेत तर ग्रंथालयाच्या डेव्हलपमेंटसाठी, जे की गव्हर्नमेंट थ्रू ते ऑर्गनायझेशन तयार करण्यात आलेले आहे. ज्या संस्था तयार करण्यात आलेल्या आहेत त्याला आपण संघटना असे म्हणतो. ओके. एव्हरी लायब्ररी ऑर्गनायझेशन हॅज डेफिनाइट ऑब्जेक्टिव्ह. जे प्रत्येक ग्रंथालय संघटनेचे काही विशिष्ट असे उद्देश असतात. ओके. The following work are done by UNESCO in the field of library. युनेस्कोने काही कामगिरी केलेली आहे. त्याची ती कामगिरी आपण बघणार आहोत की त्यांनी स्पेसिफिक कोणत्या फील्डमध्ये
लायब्ररी करता कोणते कोणते काम केलेले आहेत. ओके, तर पहिलं दिलेलं आहे सेटिंग अप लायब्ररीज अँड सपोर्टिंग पब्लिक लायब्ररीज. ओके, UNESCO has published pilot library projects such as Delhi Public Library to serve as model for developing public library system. ओके, सेटिंग अप लायब्ररी अँड सपोर्टिंग पब्लिक लायब्ररीज म्हणजे काही ग्रंथालय स्थापित करणे, सेटअप करणे त्या ग्रंथालयाचा, आणि जे सार्वजनिक पब्लिक लायब्ररी आहे, जे सार्वजनिक ग्रंथालय आहे त्यांना सपोर्ट करणे, त्यांना सहाय्य करणे, हे युनेस्कोने काम केलेले आहे. तर जसं युनेस्कोने सार्वजनिक ग्रंथालय प्रणाली विकसित करणे, जे सार्वजनिक ग्रंथालय आहे त्यांची जे सिस्टम आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट घडवून आणण्याचं काम त्यांचं आहे. जसे दिल्ली पब्लिक लायब्ररी जी आहे, डेव्हलपिंग पब्लिक लायब्ररी जी आहे, दिल्लीमधील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये पथदर्शी ग्रंथालय प्रकल्प स्थापन युनेस्कोद्वारे केले गेले आहे. ओके, दुसरा आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ डॉक्युमेंटेशन अँड इन्फॉर्मेशन सेंटर, म्हणजे दस्तऐवजीकरण आणि माहिती केंद्राची स्थापना. This include the creation of Nation Scientific Documentation Center like Indian National Scientific Documentation Center, यालाच आपण NISDOC असे म्हणतो. ओके, which later become part of NISCAIR, NISCAIR in 2002. ओके, 2002 मध्ये NISCAIR हे आलेलं आहे. ओके, दस्तऐवजीकरण आणि माहिती केंद्राची स्थापना करणे हे युनेस्कोचं हे सुद्धा काम आहे. त्यांनी याच्यात सुद्धा कामगिरी केलेली आहे. तर जे इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर जे आहे NISDOC यासारख्याच्या राष्ट्रीय वैज्ञानिक दस्तऐवजीकरण जे डॉक्युमेंटेशन सेंटर आहे त्याचा निर्मितीचा समावेश युनेस्कोद्वारे झालेला आहे, जे 2002 मध्ये निस्कियरचा भाग बनला आहे. ओके, तर युनेस्को आणि निस्कियर यावर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येईल, आणि ते कोणी इस्टॅब्लिश केलेलं आहे किंवा कोणी त्या याचा निर्माण केलेला आहे, तर आपल्याला सांगायचं युनेस्को यांनी याची निर्मिती केलेली आहे. ओके, बुक पब्लिशिंग अँड कॉपीराइट रूल्स, पुस्तक प्रकाशन आणि कॉपीराइट नियम. ओके, युनेस्को वर्क टू ॲड्रेस बुक शॉर्टेज इन व्हॅरियस लँग्वेजेस. काय म्हटले, युनेस्को वर्क टू ॲड्रेस बुक शॉर्टेज इन व्हॅरियस लँग्वेजेस अँड encourage international conversation for the conservation of book and publications. युनेस्कोने विविध भाषांमधील पुस्तकाची कमतरता दूर करण्यासाठी कार्य केलेले आहे. पुस्तके व प्रकाशनाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना युनेस्कोद्वारे प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. लास्ट आहे आपलं लायब्ररी सर्व्हिस, क्रिएशन ऑफ युनियन लिस्ट अँड ऑर्गनायझिंग कॉन्फरन्स अँड वर्कशॉप. ओके, UNESCO promote international cooperation and exchange of information through various program and events. युनेस्कोद्वारे विविध कार्यक्रम आणि उपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि माहितीच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. यांच्या थ्रू वेगवेगळ्या प्रकार म्हणण्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम, काही कॉन्फरन्स घेण्यात आलेले आहेत, आणि याच्या थ्रू युनियन लिस्ट जे आहे हे सुद्धा युनेस्कोद्वारे क्रिएट करण्यात आले. नेक्स्ट आहे आपलं युनेस्को पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो. यालाच मॅनिफेस्टोला मराठीत जाहीरनामा असे म्हणतात. तर युनेस्कोने सार्वजनिक ग्रंथालयात काही जाहीरनामा केलेला आहे ते जाणून घेणार आहोत. In 1949, the UNESCO Public Library Manifesto was issued to promote the public library. युनेस्कोचा सार्वजनिक ग्रंथालय जाहीरनामा 1949 मध्ये करण्यात आलेला आहे. इयर लक्षात ठेवायचे.
under which the public library was established in India in 1951. 1951 मध्ये भारतात दिल्ली सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. This manifesto was reiterated on 29 November 1994. या जाहीरनाम्याची 19 नोव्हेंबर 1994 रोजी पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे. Recently, its 25th anniversary, Silver Jayanti, has also been celebrated on 29 November 2019. 2019 मध्ये 29 नोव्हेंबर 2019 मध्ये 25वा वर्धापन दिन म्हणून रौप्य महोत्सव म्हणून हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की युनेस्कोचं जे पब्लिक लायब्ररी मॅनिफेस्टो होतं ते 1949 रोजी जाहीर करण्यात आलेलं आहे. दिल्ली पब्लिक लायब्ररी इंडियामध्ये 1951 मध्ये स्थापन करण्यात आली होती. 1994 मध्ये याची पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे आणि 25th अॅनिव्हर्सरी जी आहे ती 19 नोव्हेंबर 1919 मध्ये त्यांनी साजरी केली होती. ओके, इयर लक्षात ठेवायचे आहे प्रत्येकाचे. युनेस्को लायब्ररी मॅनिफेस्टो, युनेस्को ग्रंथालय जाहीरनामा याला असं म्हणले आहे. तर युनेस्कोने इफ्ला आणि युनेस्को यांच्या कोलॅबोरेशन मध्ये स्कूल लायब्ररी मॅनिफेस्टो घडून आलेला आहे, जे 1999 मध्ये झालेला आहे. परत इफ्ला आणि युनेस्को यांच्या कोलॅबोरेशन मध्ये यांच्या संयुक्ताने मल्टीकल्चर लायब्ररी मॅनिफेस्टो जे 2009 मध्ये झालेला आहे. 2002 मध्ये यालाच बहुसांस्कृतिक ग्रंथालय जाहीरनामा म्हटलेला आहे. इफ्ला आणि युनेस्कोच्या कोलॅबोरेशन मध्ये मॅनिफेस्टो फॉर डिजिटल लायब्ररी इन 2011. डिजिटल लायब्ररीसाठी युनेस्को आणि इफ्लाने जाहीरनामा दिला होता ते 2011 मध्ये. ओके, इयर लक्षात ठेवायचे कोणत्या इयरला कोणता मॅनिफेस्टो झालेला आहे ते. युनेस्को AICODLA. ओके, आता तुम्हाला याला कसं लक्षात ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार लक्षात ठेवू शकता. इंटरनॅशनल ॲडवायझरी कमिटी ऑन डॉक्युमेंटेशन लायब्ररी अँड आर्काइव्स. ओके, UNESCO International Advisory Committee on Documentation, Library and Archives was established in 1967 मध्ये पुस्तकालय आणि अभिलेखागार युनेस्कोने एक लोकशाही सल्लागार समितीची स्थापना केली. युनेस्को इंटरनॅशनल ॲडवायझरी कमिटी ऑन डॉक्युमेंटेशन, लायब्ररीज अँड आर्काइव्ह जे इस्टॅब्लिश झाले 1967 ला. ओके, युनेस्को पीजीआयचा फुल फॉर्म आहे जनरल इन्फॉर्मेशन प्रोग्राम. ओके, वॉज क्रिएटेड इन 1976 बाय मर्जिंग युनिसिस्ट विथ युनेस्को program related to documentation activities, development of libraries and archives. दस्तऐवजीकरणाचे उपकरण, पुस्तकालय आणि अभिलेखागार विकासाशी संबंधित युनेस्कोने कार्यक्रम सोबत युनिस्टला 1976 मध्ये 1976 मध्ये सामान्य सूचना कार्यक्रम तयार करण्यात आला. ओके, युनेस्को बुक कुपन जे पुस्तकाचं कुपन त्यांनी सांगितलं आहे. द बुक coupon scheme was devised by UNESCO in 1949. 1949 मध्ये युनेस्कोने बुक
कुपन जी ही स्कीम आहे ती डिवाइस केली होती, ती चलनात आणली होती, तयार केली होती to address foreign exchange difficulties and therefore enable education and scientific institutions in soft currency countries to purchase publication from hard currency countries. ओके, तर जे युनेस्कोने 1948 मध्ये बुक कुपन पुस्तक कुपन ही स्कीम तयार केली गेली. या स्कीम मध्ये त्यांनी काय सांगितलंय की जे परकीय चलनातील जे काही अडचणी आहे, जे काही डिफिकल्टीज आपल्याला येत आहे, त्याला दूर करण्यासाठी त्यांनी सॉफ्ट चलन असलेले जे देश आहेत, जे सॉफ्ट चलन सॉफ्ट करन्सी कंट्रीज आहे, त्यांच्याकडून अशा देशातील जे शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांना काय करायचंय, हार्ड करन्सी जे कंट्रीज आहेत, बरोबर, त्यांना असलेल्या चलनाकडून देशाकडून प्रकाशने खरेदी करण्यास सक्षम करण्यासाठी त्यांचे जे पब्लिकेशन्स आहेत त्यांच्याकडनं ते खरेदी करून घ्यायचं आहे, परचेस करायचं आहे, हे त्यांनी या स्कीम मध्ये सांगितलं आहे. ओके, त्यासाठी त्यांनी युनेस्कोने बुक कुपन ही जी योजना तयार केली आणि ती कधी केली, 1948 मध्ये. ओके, UNESCO IFPA, द इन्फॉर्मेशन फॉर ऑल प्रोग्राम, त्याचा फुल फॉर्म काय आहे, द इन्फॉर्मेशन फॉर ऑल प्रोग्राम is a unique UNESCO intergovernmental program established in 2001. जे इन्फॉर्मेशन फॉर ऑल प्रोग्राम हे 2001 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे आणि हा एक द्वितीय युनेस्को आंतर सरकारी कार्यक्रम आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे, परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की इन्फॉर्मेशन IFAP चा फुल फॉर्म काय आहे आणि ते कधी इस्टॅब्लिश झालेला आहे आणि कोणा थ्रू झालेला आहे. ओके, कल्चरल हेरिटेज अवॉर्ड याला सांस्कृतिक वारसा संवर्धन किंवा पुरस्कार असं म्हटलेलं आहे. द युनेस्को एशिया स्पेसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज conservation in 2019 has been Vikram Sarabhai Library, IIM Ahmedabad in distinguished category of award. विक्रम साराभाई ग्रंथालयाच्या IIM विक्रम साराभाई लायब्ररी आहे, जी ग्रंथालय आहे त्यांच्या IIM मुंबई हैदराबाद येथील युनेस्को एशिया स्पेसिफिक सांस्कृतिक वारसा हा पुरस्कार 1929 मध्ये प्रतिष्ठित करण्यात आला, प्रदान करण्यात आलेला आहे. डिजिटल लायब्ररीमध्ये युनेस्कोचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर ऑन 21st April 2009 the World Digital Library was also established to bridge the digital divide in collaboration with UNESCO and the Library of Congress. 21 एप्रिल 2009 रोजी युनेस्कोने लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या सहाय्याने युनेस्को आणि लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या सहाय्याने म्हणजे यांच्या कोलॅबोरेशनने डिजिटल ची जी दरी होती, जी ब्रिज ऑफ द डिजिटल डिवाइड त्यांनी म्हटलेलं आहे, डिजिटल मधली जी दरी होती ती भरून काढण्यासाठी, ती गॅप भरून काढण्यासाठी वर्ल्ड डिजिटल लायब्ररीची स्थापना केली. तर ती कधी करण्यात आलेली आहे, 21 एप्रिल 2009 मध्ये केलेलं आहे. ओके, INFOLIT Infolit Global Directory. ओके, युनेस्को इन कोलॅबोरेशन विथ इफ्ला आणि युनेस्कोच्या कोलॅबोरेशन थ्रू डेव्हलप अ डायरेक्टरी, जी त्यांनी डायरेक्टरी एक निर्देशिका विकसित केली होती. त्या निर्देशिकाला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, इन्फोलिट ग्लोबल. इन्फो
लीड ग्लोबल असं त्या डायरेक्टरीला म्हटलेलं आहे. विच अलाव टीचर अँड लायब्ररी टू पोस्ट इन्फॉर्मेशन लिटरसी रिलेटेड मटेरियल विच कॅन बी ॲक्सेस बाय कन्सर्न पीपल अराउंड द वर्ल्ड. जे त्या डायरेक्टरीमध्ये काय आहे, विच अलाव टीचर, ती डायरेक्टरी जी शिक्षक आणि ग्रंथपालांना माहिती साक्षरतेशी संबंधित साहित्य पोस्ट करण्याची परवानगी देतात. इट्स अलाव टीचर अँड लायब्ररी टू पोस्ट इन्फॉर्मेशन लिटरेसी रिलेटेड मटेरियल विच कॅन बी ॲक्सेस बाय कन्सर्न पीपल अराउंड द वर्ल्ड. जे जगभरातील संबंधित लोकांना ते उपलब्ध करून देण्याची परवानगी या डायरेक्टरीद्वारे शिक्षक आणि लायब्ररियनला आहे. ओके, इथे काय इम्पॉर्टंट इयर आहे, यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. कुठल्याही परीक्षेत विचारण्यात येतात की इंटरनॅशनल बुक इयर आपलं जे आहे ते कोणा थ्रू करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या इयरला ते डिक्लेअर झालेलं आहे किंवा कोणत्या इयरला ते घोषित करतात. ओके, सो 1972 was declared the International Year of the Book by United Nations and was made effective by UNESCO. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पुस्तक वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, जे युनेस्कोने ते प्रभावी केलेलं आहे. इफेक्ट कोणी आणलेला आहे त्यावर, युनेस्कोद्वारे. ओके, वर्ल्ड बुक डे, जागतिक पुस्तक दिवस. वर्ल्ड बुक डे इज सेलिब्रेटेड बाय युनेस्को. युनेस्कोद्वारे वर्ल्ड बुक डे साजरा करण्यात येतो. अँड अदर रिलेटेड ऑर्गनायझेशन ऑन 23rd एप्रिल एव्हरी इयर सिन्स 1925. जे 23rd एप्रिल 23 एप्रिल हा वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा करण्यात येतो आणि सर्वच अदर रिलेटेड ऑर्गनायझेशन म्हटलेलं आहे, इतर संबंधित संस्थांमध्ये सुद्धा हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, जे 1995 पासून सुरू झालेला आहे. ओके, तर याची सुद्धा डेट विसरायची नाही आहे. इंटरनॅशनल लिटरसी डे एव्हरी इयर 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबरला लिटरसी डे म्हणून साजरा करण्यात येतो. कोणाद्वारे केलेला आहे तर युनेस्कोद्वारे केलेला आहे. यालाच आपण लिटरसी डेला इंटरनॅशनल लिटरसी डे असे सुद्धा म्हटलेले आहे. ओके, तर हे सगळं होतं युनेस्को बद्दल. युनेस्कोने लायब्ररीच्या प्रमोशनसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काय काय कामगिरी केलेली आहे, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, ते या आपण क्लासच्या माध्यमातून जाणलेलं आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट्स बॉक्सला विचारू शकता आणि क्लास आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा. ओके, थँक्यू.